मम्मी आले घरी जायचं मला. दीक्षा मंगेश वेस्वीकर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये पत्रिका. दीक्षा मंगेश वेस्वीकर. विराट दिनेशकर जे चित्र काढतात ते दिनेश पिसाट यांचे ते सुपुत्र आहेत. आणि अत्यंत अभिमानाचा जो क्षण आहे की आणि खरोखरच त्यांचं जे कर्तृत्व आहे तो खूप प्रेरणादायी असं आहे. कारण बिहार पास आउट त्यांनी बलिराम हिरे झोपला की समोरचे पेंगाला लागतात, म्हणून तर कृपया टाळ्यांचा हा गजर असा सुरू ठेवा. तन्वी राहुल तळेकर कॉम्प्युटर सायन्स. तन्वी राहुल तळेकर. तन्मय अभिजित साठेकर बीकॉम परीक्षेमध्ये मदत केली आहे. विक्रम निलेश वेद पाठक चार्टर्ड अकाउंटंट. अपूर्व श्रेया अनिल पेडणेकर एम.ए. पेडणेकर. वैभव लहू खेडेकर CA. विधी संतोष दांडेकर BMS. विधी दांडेकर आले का? ध्रुव दिलीप दांडेकर. डॉक्टर डिझाइन. गौरांग प्रशांत मानकाबे BMS. चालू करतो आपण दहावीचा तो पहिल्या दिवसापासून आपण नियमित अभ्यास केला तर आपल्याला यश नक्कीच मिळतं. आणि माझ्या आईबाबांनी मला खूप करत साथ दिली. माझ्या अभ्यासामध्ये त्यांनी मला कधीच काही कमी पडून दिलं नाही. तर आपल्या आईबाबांना नेहमी आदर करा, बस एवढंच सांगते. केवळ 2% असून तो शून्यावर आणण्याचा प्रयत्न करणारी मतदारसंस्था मतदारसंस्था रत्नागिरी. लोकसत्ता संघर्ष बेस्ट चेअरमन पुरस्कार, बँक ऑफ ब्लू रिबन प्रथम क्रमांक, अखिल चित्पावन ब्राह्मण संघटनेनं जीवन गौरव पुरस्कार एका दुसऱ्या कम्युनिटीच्या लोकांनी किंवा जाती बांधवांनी पुरस्कार
जिल्ह्याची ही पहिलीच घटना असेल आणि आता कार्यक्षेत्राचा विस्तार रत्नागिरी तालुक्यातून संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात करणं हे त्यांच्या गेल्याच सभेमध्ये त्यांनी ठरवलेलं आहे. अशी रॉक महोत्सवाकडे वाटचाल करणारी संस्थेचा आदर्श संस्था म्हणून सत्कार करताना आम्हाला अतिशय अभिमान वाटत आहे. जोरदार टाळ्यांच्या कडकडामध्ये त्यांचं आपण सत्कार करूया. संस्थेची पुनर्रचना केली. आपली दुसरी आदर्श संस्था आहे प्रगती दैवज्ञ समाज मुंबई. दैवज्ञ समाज प्रगती मंडळाचे वार्षिक संमेलन आणि सन्मानित करण्यावर प्रेमामुळे जो इतके सत्कार झालाय अतिशय माझं मन भरूनच आहे. मी जास्त वेळ घेणार नाहीये. मगापासून आमचा हा जो सत्कार होणार होता हे आपल्यापैकी अनेक जणांना कळलं. या ठिकाणी मला माझ्यापासून चार जणांनी आता इथे पाचवे भेटले की त्यांनी मला डिपॉझिट देण्याचं कबूल केल्याप्रमाणे सध्या 2 मिनिटं मी काल म्हटली एवढ्यासाठी की फुरा इथे जो स्टेजवरती सत्कार झाला त्यापेक्षा तुमच्या मंडळीने मला जे आता डिपॉझिट ठेवण्याचं वचन दिलं किंवा शब्द दिला आहे तो खरा माझा गौरव आहे एवढं मी म्हणतो. धन्यवाद. पुढच्या वर्षी पुन्हा भेटू. सर्व पदाधिकारी विशेष साहित्याचे मान्यवर समाज बांधव भगिनी पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. विशेषतः आदरणीय समाजश्रेष्ठी डॉक्टर गजानन रत्नसारंगी साहेब त्यांच्या अध्यक्षतेखाली हा गौरव होत आहे हे आमच्या जबाबदारी म्हणून मांडतो. आपल्या मंडळाच्या कार्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष योगदान देणाऱ्या सर्व पदाधिकारी सल्लागार समिती सदस्य कार्यकर्ते आणि समाज बांधवांचेही मी मनपूर्वक आभार मानतो. माझ्या युवा पिढीला एक मनापासून आव्हान आहे. इकडे जे सर्व युवक मंडळी उपस्थित आहेत त्यांना मी आवाहन करतो. आज मला विशेषतः आपल्या नवयुवकांशी संवाद साधायचा आहे. आपल्या समाजाची खरी संपत्ती म्हणजे आपली युवा शक्ती. ही शक्ती जर योग्य दिशेने गेली तर समाजाची प्रगती कोणीही थांबवू शकत नाही. म्हणून माझ्या युवा मित्रांनो, व्यसनाला फॅशन समजू नका, व्यसनाला स्टेटस समजू नका आणि मित्रांच्या दबावाखाली मैत्री समजू नका. गुटखा, तंबाखू, सिगारेट, दारू किंवा अंमली पदार्थ तुमचे व्यक्तिमत्व घडवत नाही तर उलट तुमचे आरोग्य, पैसा, कुटुंब आणि भविष्य हळूहळू नष्ट करतात. आपण ठरवूया, मला स्वतःचे भविष्य घडवायचे आहे, उद्ध्वस्त करायचे नाही. मला व्यसनमुक्त व्हायचे आहे आणि माझी मित्रांनाही व्यसनमुक्त ही व्यसनाधीन मित्र नाही आणि आपल्या समाजातील एकही कुटुंब व्यसनामुळे उद्ध्वस्त होऊ देणार नाही. आपली ऊर्जा शिक्षणात, व्यवसायात, क्रीडेत, तंत्रज्ञानात आणि समाजसेवेत वापरूया. कारण व्यसनमुक्त युवक ही सक्षम समाजाची पहिली पायरी आहे आणि मला विश्वास आहे की आपला देवेंद्र समाज असा संस्कारी, सक्षम आणि व्यसनमुक्त समाज घडवण्यात नक्कीच पुढाकार घेईल. शेवटी पुन्हा एकदा अखिल भारतीय देवेंद्र समाजोन्नती परिषद आणि आदरणीय डॉक्टर गजानन रत्नसारंगी साहेब आणि सर्व आयोजकांचे श्री देवेंद्र समाज प्रगती मंडळ मुंबईच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. आपण केलेला या सन्मान आम्ही कायम स्मरणात ठेवू. पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे या सन्मानाला साजेसे कार्य करणारे संकल्प आजपासून अधिक ताकदीने करू. आपला सन्मान आमची प्रेरणा, आपला विश्वास आमची जबाबदारी आणि समाजाची प्रगती हेच आमचे अंतिम ध्येय.
मनपूर्वक धन्यवाद. जय देवेंद्र, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर विडा देवेंद्र समाज कथा काव्य स्पर्धा अखिल भारतीय देवेंद्र समाज. आपण भाग घेता याच्याबद्दल मी आधी कौतुक करतो तुमचं. इकडे माझ्याकडे बघा सगळे. थँक्यू. कथेमध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केलेला आहे. गौरी दबडे यांना कथा स्पर्धेमधला उत्तेजनाचा पुरस्कार मिळालेला आहे. सौ गौरी दबडे ठाणे. सौ चित्रा सासर डोंबिवली. कथा ही अतिशय जीवनामध्ये महत्वाची असते. तुम्हाला कुठलंही व्याख्यान करायचं असेल तर तुम्ही म्हणायचं सुरुवातीला एकदा काय झालं म्हणजे की लोक लगेच काम करतात. हे एकदा काय झालं तर सुरू होणाऱ्या या कथा असतात त्या लिहिल्यामुळे अनेकांच्या जीवनात, वाचकांच्या जीवनात आनंद निर्माण होतो. डोंबिवली जोरदार टाळ्या उंचावले. आजपासून प्रवास करत इथं आलेले हेमंत घोडके केरळ काव्य स्पर्धेत प्रथम क्रमांक. काव्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक आहे. काव्य यातला द्वितीय पुरस्कार स्वीकारत आहे. भोजनाची व्यवस्था केलेली आहे. सगळ्यांनी लक्षात ठेवावं, भोजन केल्याशिवाय कोणी जाऊ नये. पुरस्कार स्वीकारत आहे. साहित्यिक आहे, काव्य चांगल्या पद्धतीने करतात. पण सगळ्यांनी लक्ष देण्यासाठी एक गोष्ट मी सांगतो, त्या संस्कार नावं घेतले.